श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री हनुमंताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. आपण भगवद्गीतेवरती प्रवचन करत आहोत. भगवद्गीतेचा अभ्यास करत आहोत, अध्ययन करत आहोत. या अगोदरच्या सत्रामध्ये आपण मानसिक तप काय आहे ते पाहत आहोत. मानसिक तपामध्ये पहिलं येतं मनाची प्रसन्नता. मन प्रसन्न असावं हे आपण थोडक्यात पाहिलेलं आहे. आता पुढे आणखीन दुसरं मानसिक तप काय आहे. श्रीकृष्ण महाराज दुसरं मानसिक तप काय सांगतात की मन सौम्य असावं. सौम्य म्हणजे मृदू असावं, सरळ असावं, निर्मळ असावं. मनाची निर्मळता फार महत्त्वाची आहे. मन निष्ठुर असू नये, कठोर असू नये. आता कित्येक जण म्हणतात बघा की मन जर कठोर असेल, निर्दय असेल, निर्मळ नसेल, मृदू नसेल तर काय म्हणतात, काय दगडाच्या काळजाचा भरलायस का तू, असं म्हणतात. तर खाटी कायस का, असं पण एक वाक्य बोललं जातं. तर मन कसं असावं, मृदू असावं आणि सरळ असावं, निर्मळ असावं. मग असल्यानंतर मग निर्मळ असेल, मृदू असेल तर दयाशील बनतं, करुणा असते मनामध्ये आणि मन भावनिक असतं, भावना असतात. जर मन सरळ असेल, मृदू असेल तर मनुष्याला दुसऱ्याचं दुःख समजतं. जर मन कठोर असेल तर दुसऱ्याचं दुःख समजणार नाही. मृदू असेल तर दुसऱ्याचं दुःख समजतं आणि दुसऱ्याचं जर दुःख समजलं तर मनुष्य मदत करतो, नाहीतर मनुष्य मदत करत नाही. कठोर मन काय करतं, कठोर मन मनुष्याला दुष्ट बनवतं. कठोर मनाचे मनुष्य असतात ते दुष्ट असतात, ते गुन्हेगार असतात, अपराधी असू शकतात, पाप करायला लावतं. कठोर मन पाप करायला लावतं. खाटीक असतो बघा, तो दुसऱ्याची हत्या करतो. पशु पक्ष्याची म्हणा किंवा प्राण्याची म्हणा, तिची हत्या करतो. तिच्या मनाला काही वाटत नाही. तर हे जर मन जर मृदू नसेल, कठोर असेल तर पापाची प्रवृत्ती होते. नंतर गुन्हेगार प्रवृत्ती बळावते. म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात की मानसिक तपामध्ये मन हे मृदू असावं, सौम्य असावं, अशा प्रकारचे श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. तिसरे मानसिक तप आहे भाव शुद्ध असावा. म्हणजे मनातला भाव जो असतो तो शुद्ध असावा. चक्के पंजे नसू नये, कोणाचं वाईट करू नये. भाव जर शुद्ध नसेल तर मनुष्य काय करतो, दुसऱ्याला मदत तर करत नाही, परंतु दुसऱ्याचं वाईट चिंततो. भाव शुद्ध नाही आहे, हेतू चांगला नाही आहे. आता पहा, ऋषी पण तप करतात, राक्षस पण तप करतात. पण ऋषी तप करण्यामागचा हेतू काय असतो, चांगला असतो. सर्वाचं भलं व्हावं असं त्यांची भावना असते. भाव शुद्ध असतो त्यांचा. पण राक्षसाचं का असतं, राक्षसाने पण कठोर तप केलेलं आहे आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करतात. मग त्यावेळेस काय मागतात की असं मागतात की त्यांचा हेतू वाईट असतो, दुसऱ्याचं भलं होणार नाही, अशा प्रकारचं ते वरदान मागून घेतात. म्हणजे भाव शुद्ध नसेल तर मनुष्य दुसऱ्याचं वाईट चिंततो, वाईट करतो. आता कोणतंही कार्य करते वेळेस भावना शुद्ध असावी लागते. भावनेला फार महत्त्व आहे कार्यामध्ये. आता एखाद्या वेळेस आताच्या युगातसुद्धा बघा, एखादा गुन्हा घडला एकाच्या हातून, मग कोर्ट काय बघतं की जी भावना काय होती, त्या गुन्ह्यामागे त्याचा हेतू काय होता, हे कोर्ट पाहतं, जज पाहतो. जर हेतू चांगला होता
त्या जरी गुन्हा घडला एखाद्याच्या हातून, परंतु हेतू चांगला असला तर मग काय होतं, तो कधी गुन्हा माफ होतो किंवा शिक्षा कमी होते. तर कोणतंही कार्य करण्याच्या मागे त्याचा हेतू काय आहे, ते अगोदर सांगितल्याप्रमाणे ऋषी तप करतात, परंतु त्याची भावना काय असते, चांगली असते आणि सर्वाचं भलं व्हावं, विश्वाचं भलं व्हावं अशा प्रकारची भावना असते. परंतु राक्षसाचं उलटं असतं की दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून तप करतात. भावना जर शुद्ध असेल तर मनुष्य काय करतो, दुसऱ्याला मदत करतो, दुसऱ्याच्या उपयोगी येतो, नाहीतरी दुसऱ्याचं नुकसान करण्याची त्याची प्रवृत्ती असते. आता आणखीन मी थोडक्यात सांगत आहे, कारण तपावरती बरंच आपण विचार मंथन केलेलं आहे. आता चौथं मानसिक तप काय आहे, आत्मविनिग्रह. श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात, आत्मविनिग्रह. आता या आत्मविनिग्रह हा संस्कृत शब्द आहे, त्याची जर फोड केलं तर काय होतं, आत्मा, वि आणि निग्रह. निग्रह म्हणजे काय, निग्रह सर्वांना माहीत आहे की संयम, दमन, नियंत्रण, ताब्यात ठेवणे, निग्रह. मग आत्मा म्हणजे इथं आत्मा म्हणजे मन. इथं आत्म्याचा अर्थ मन होतो आणि वि म्हणजे विशेष, म्हणजे मनाचा विशेष प्रकारे संयम करावा, विशेष प्रकारे नियंत्रणात ठेवावं, ताब्यात ठेवावं. मनाला ताब्यात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. मन जर ताब्यात नसेल तर आपण अगोदर पाहिलं, रथ कसा उधळतो, जर लगाम नसेल सारथ्याच्या हातामध्ये तर घोडे उधळतात आणि रथ उधळतो. तर मनाला ताब्यात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. सारथ्याच्या हातात लगाम असल्यासारखं बुद्धीच्या नियंत्रणाखाली मनाला ठेवावं. तर तिच्यावरती आत्मनिग्रह, नियंत्रण फार महत्त्वाचं आहे. अर्जुन एक वेळेस काय म्हणतो श्रीकृष्णाला, हे देवा म्हणे, तू म्हणतोस बरोबर आहे की मनाला ताब्यात ठेवावं, पण मन ताब्यात राहत नाही. त्याचा काही श्लोक आहेत, ते ज्यावेळेस त्याच्यावरती विचारमंथन करू त्यावेळेस विशेष आपण जास्त त्याची चर्चा करू. परंतु थोडक्यात सांगतो, त्यावेळेस अर्जुन काय म्हणतात की त्या मनाला ताब्यात ठेवणं फार कठीण आहे. कसं की हवेची मोठ बांधल्यासारखं आहे. हवेची मोठ बांधता येत नाही, हवेला आपल्या मुठीत धरता येत नाही. अशा प्रकारचं कठीण आहे मनाला ताब्यात ठेवणं. तू म्हणतोस बरोबर आहे की मनाला ताब्यात ठेव, आत्मा विनिग्रह कर, परंतु मनाला ताब्यात ठेवणं फार कठीण आहे. असं गीतेमध्येच अर्जुन श्रीकृष्णाला प्रश्न करतात. त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज सांगतात, थोडक्यात सांगतो आता, नंतर आपण विशेष चर्चा करू. त्यावेळेस ते काय म्हणतात की अभ्यास महत्त्वाचा. हळूहळू अभ्यास केला ना तर ह्या गोष्टी सरळ होतात. आता तुला अवघड वाटतं सध्या मनाला ताब्यात ठेवणं, परंतु त्याचा अभ्यास केला, ते कशा प्रकारे मनाला ताब्यात ठेवायचा याचा जर अभ्यास हळूहळू केला तर मन ताब्यात राहतं. अशा प्रकारचे श्रीकृष्ण महाराज मानसिक तपाबद्दल सांगतात. आत्मविनिग्रह म्हणजे मनाला ताब्यात ठेवावं. पाचवे मानसिक तप सांगतात मौनम, म्हणजे मनुष्याने मौन असावं. वाणी ही फार महत्त्वाची आहे. वाणी ही फार महत्त्वाची आहे. वाणीने मनुष्य जोडला जातो आणि वाणीने मनुष्य तोडला पण जातो, मनुष्य दूर होता. वाणी ही शस्त्राप्रमाणे आहे, त्याचा जपून वापर करावा. मौन असावं. मौन असं सांगितलं जातं की मनुष्याची जी ऊर्जा आहे ती जास्त बोलल्यानंतर खर्ची होते. म्हणजे मनुष्य जास्त बोलू लागला, जो मनुष्य जास्त बोलतो ना
त्याची ऊर्जा कमी होते. आता तुम्ही म्हणाल की महाराज हे साहेब, आता महाराज लोक एवढे प्रवचन करतात, 3-3, 4-4 तास बोलतात, त्यांची ऊर्जा कमी होत नाही का? होते, त्यांची पण ऊर्जा कमी होते. भजन करणारे, कीर्तन करणारे, प्रवचन करणारे 3-3, 4-4 तास बोलतात, त्यांची ऊर्जा कमी होते. मग ते काय करतात महाराज? हे झाल्यानंतर ते मौन राहतात, गप्प बसतात, जास्त बोलत नाहीत पुन्हा. तुम्ही बघा, जे मोठे महाराज असतात ते जास्त चर्चा करत नाही, मौन असतात. तर जास्त बोलल्यानंतर आपली ऊर्जा कमी होते. तसं डोळ्यातून पण ऊर्जा बाहेर जाते असे म्हणतात. आपल्या शरीरातील ऊर्जा डोळ्यातून सुद्धा बाहेर जाते. म्हणून ध्यान करते वेळेस काय करतात की मौन असतो मनुष्य आणि डोळे बंद असतात. डोळे बंद असले आणि मौन असलं की आपली ऊर्जा, शरीरातील ऊर्जा जी आहे ती शरीरात राहते. उलट ऊर्जा वाढवण्यासाठी मदत होते मौन असल्यानंतर. आता याच्या अगोदर उपनिषदामधलं उदाहरण सांगितलं होतं. मौन असल्यानंतर फार ताकद असते की शिष्याच्या प्रश्नाचं उत्तर गुरूंनी मौन अवस्थेतच दिलं. तर मौनाला सुद्धा श्रीकृष्ण महाराज मानसिक तप म्हणतात. आता मन प्रसन्न ठेवणे, मन सरळ ठेवणे, भावना शुद्ध असावी, आत्मसंयम असावा, म्हणजे मनावरती नियंत्रण असावं आणि मौन असावं, अशा प्रकारचं मानसिक तप श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. तर आपण काय पाहत आहोत? काय पाहिलं? कायिक, वाचिक आणि मानसिक तप पाहिलं. कायिक पाहिलं म्हणजे शारीरिक तप पाहिलेलं आहे, वाचिक तप पाहिलेलं आहे आणि आता मानसिक तप पण पाहिलेलं आहे. आपण कुठून चालू केलं होतं की गीतेचा जो श्लोक आहे मी वाचून दाखवतो. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्, इथून चालू केलं होतं. म्हणजे यज्ञ, दान, तप हे जे कर्म आहेत त्याचा त्याग करू नये, ते केलंच पाहिजे. आपण का पाहिलं आतापर्यंत? यज्ञ कर्म काय ते पाहिलेलं आहे, तप कर्म काय पाहिलेलं आहे. आता दान काय आहे ते पाहू. यज्ञावरती चर्चा झाली, तपावरती झाली. आता पुढच्या सत्रामध्ये आपण दान कर्म काय आहे ते पाहू. हे सत्र येथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.